गुड मॉर्निंग गाइज. गुड मॉर्निंग. आर यू रेडी? रेडी. आवाज रेडी. हा बेस्ट. बायासाहेब काम काय करायचं आम्ही? हा तुम्हाला लई इम्पॉर्टंट काम करायचंय. भैया इम्पॉर्टंट म्हणजे नपुंसक. तुम्हाला इम्पॉर्टंट म्हणायचंय का? हा दॅट इज दॅट. तुम्हाला लई इम्पॉर्टंट काम करायचंय तर नीट लिसन मी काय सांगतोय ती. तुम्हाला या कामासाठी आधी ट्रेनिंग घेतलं पाहिजे. भैया पण काम काय करायचं आहे नेमकं? लिसन ना, आय एम टेलिंग ना. वाय आर कन्फ्युजिंग मी? एक काम करा, इथने डायरेक्ट तुम्ही शिरवळला जायचं. हा तिथे एसटी स्टँड वर उतरल्यावर तिथं समोर एक हॉटेल आहे, तिथे हगवणे साहेब असतील, त्यांना जाऊन भेटा. आवाज. हा त्यांना सांगा की भैयांनी पाठवले. साहेब किती दिवस आहे ट्रेनिंग? तुझं नाव काय रे? सत्यजित. आवाज. सत्यजित. बाळ सत्यजित. हे जर का मला माहित असतं तर आम्ही तुम्हाला तिकडे पाठवलं असतं का? नाही ना. तिकडे जावा आणि तिथे त्यांना भेटल्यानंतर मला फोन जोडून द्या. अरे आवाज. हा ऑल द बेस्ट. सेंड. अरे निघा. हा टॅलेंट काय होणार आहे आजकालच्या तरुण पिढीचं? साधं इंग्लिश कळत नाही. मला तर टेन्शनच आले. पण भैया हे हगवणे कोण हो? कुणाला ठाऊ? म्हणजे तुम्ही तर त्यांना त्यांच्याकडे पाठवलं. टॅलेंट त्यांना असंच पाठवले. जात्याल, शोभत्याल, तमत्याल आणि येत्याल परत. अहो असं कसं भैया? आणि त्यांचा पगार पाणी? आता आठवडाभर थांबवायची आणि द्यायची परत पाठवून. आणि आता कामाच्या कारणाने ही पोरं पळायला बी जाणार नाहीत. आठवड्याभरात त्यांची सवय बी सुटेल. पोरं पळायला येत नाहीत या कारणामुळे तिथे लक्ष बी देणार नाही. म्हणजे अशी गेम आहे तुमची? हा टॅलेंट खरंच लय स्लो झाला का तू? तुला ना परत उलट टांगून चार्ज केला पाहिजे. हो टेन्शन नॉट भैया. आपलं काम झालं ना की होतोय मी चार्ज. आता त्यांची प्रॅक्टिस बंद पडते का नाही बघ. लय वरतोंड करून आजा पाटील साहेबांना बोलून गेला होता ना. आता बघू काय करते ती. त्या शेतलीच तर जस्ट चिल चिल. एका वेळेस एकच काम करू. टॅलेंट राव. आता आपल्या जिंदगीत एकच काम. त्या शीतलचं करायचं चेण हराम. गुड मॉर्निंग. अरे व्हेरी गुड मॉर्निंग. काय रनिंगला आलोय. हा म्हणलं आज कोण गावात नाही येणार नाही, आपण स्वतः जावं. काय तुम्ही नाराज नाही झाल्या पाहिजे. जातो का आता? हेच 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 बघा. हे तुम्ही असं हाडतूड करताना तरी तुम्ही आजही नाराज झालेला आम्हाला बघवत नाही बरं का. म्हणलं कोणी नसलं म्हणून काय झालं, आपण स्वतः जावं रनिंगला रोज. हे बघ निघित ना. असं कसं निघायचं? ते व्यायामाचं राहतंय ना. हे हे बरोबर आहे का? असं बरं. आता हे बघ निघित ना, नाहीतर हा नाहीतर नाहीतर काय? टेल मी ना. नाहीतर काय? नाहीतर चांगलं होणार नाही सांगून ठेवते. कसे माणसाला जे जमत तेच करावं माणसानं. हे कसे सांगा? हे बरोबर आहे का? बरं हे हे नाही ते एक काम करा. तुमचा हात इथं लावा इथं आणि आम्हाला शिकवा. तुम्हाला फौजींनी कसं शिकवलं होतं.
झालाय तेवढा अपमान लय झाला. लक्षात ठेवायचं. आधीच बोललो तो आमच्या नादाला लागू नका. ऐ दम असला तर जे काय करायचंय ते पुढे येऊन करत जा. अशा माग भानगडी करत बसू नकस, कळला? कसं आहे, कदाचित तुम्ही विसरला असेल म्हणून परत सांगतो. हे इथं आपल्या गावात एका घरावर जप्ती आली. सगळं गाव जमलं होतं बघायला. बिचारा घरातल्यांवरती अशी वेळ आली, लाजनं मान खाली घातली, डायरेक्ट गाव बाहेर. हे सगळं तू केलेस हे चांगलंच माहितीये मला. माहिती ना, मी कालच सांगितलं होतं तुम्हाला. आणि आता म्हणताय की समोर येऊन कर. ठीक आहे, तशी गावात आम्ही काम चालू पण केलेत. हा, तुमच्या फौजीला लढायची लय हौस बर का. त्यांना तर काय काय करायची गरजच नाही. दाट गोळे जाईल तो. जाईल ना, आज नाही तर उद्या. आणि तुम्हाला पण घराच्या बाहेर काढतो. मग तुमच्यासाठी आमच्या घराचे दरवाजे कायम उघडे असतील. दिवसा, रात्री. ऐ, एक आवाज कमी. राग आला, वाईट वाटते. खरं बोललं म्हणून वाईट वाटते. बर, जातो आता. एक गोष्ट लक्षात ठेवायची, या हर्षवर्धन देशमुखला नडून लई मोठी चूक केली तुम्ही. जा जा. तुझ्यासारखे 56 बघितल्यात मी, बाप जात्याच्या जीवावर नाचणारे. तुझ्यात जर दम असेल ना तर तू काय तर करून दाखव. आणि काय रे, नावाचं काय म्हणतोस? तस तर मी बी शीतल अजिंक्य शिंदे हाय, फौजीची बायको. तुझ्यासारख्यांना घाबरत नसते मी. आणि हो, उद्या जर का येळ आलीच तर चौकात चपलेनं सडकीन. फक्त तवा घाऊ नगस म्हणजे झालं. आणि नाना स्वतःहून तरी गाव सोडून गेले. तुला तर असलं सडकीन की उद्या गावात तोंड दाखवण्याचे लायक राहणार नाहीस, कळलं? आणि तू कोण र, पोरांना येण्यापासून अडवणारा? उद्या सगळीच्या सगळी पोरं प्रॅक्टिसला येतात का नाही बघच. शितलीचा शब्द आहे यो. वाह, दॅट्स अ कॉन्फिडन्स, दॅट्स अ स्पिरिट. हेच कॉन्फिडन्स पाहिजे. बघू कशी येतात पोर. मी बी इथंच आहे, तुम्ही बी इथंच आहे. शो मी कशी येतात पोर. बरं, येऊ का? काय रनिंगला पण जायचंय, नाही तर थांबलो असतो इथं तुमच्या बरोबर. नाही तर मिसेस फौजी नाराज व्हायची, आणि ते काय आम्हाला चालणार नाही. येऊ का? शीतल, शीतल, काय काय झालंय? काय नाही, बोल तू. अगं आज पण कोण प्रॅक्टिसला आलो नाही. मग मला कशाला सांगतोयस? एवढी का चिडत्यात? मी आता सगळ्यांच्या घराला जाऊन येतो. ऐ, थांब, नको. हाय का, थांब पण म्हणत्यात, जा पण म्हणत्यात. काय करावं तरी माणसानं. असं एक एकट्याच्या घरी जाऊन काय बी होणार नाही. काल मी त्या आशिषच्या घरी जाऊन आले, मग काय उपयोग झाला नाही. शीतल,
माझ्या खुफिया डोक्याला असं वाटतंय की सगळं मुद्दाम कोणतर सांगतंय. रावल्या, आपण अशी काय तर आयडिया केली पाहिजे ले, की सगळी जण एकत्र येतील. थांब मग, मी जरा विचार करतो. हा, शीतल, आपण असं करूया का? मी सगळ्यांनी एका ठिकाणी बोलवतो, मग तू त्यांच्या संग बोल. हा, अरे नाही रे रावल्या, असं कोण बी येणार नाही. मग असं करूया का? आपण जाऊन सगळ्यांना सांगूया भेटा म्हणून. नाही रावल्या, कोण नाही ऐकणार असं केलं तर. मग मग काय मग, एक तर धड आयडिया काढ की. म्हणजे तुला नेमकी कशी आयडिया पाहिजे? रावल्या, आपण सगळ्यांना एकत्र यायला भाग पाडलं पाहिजे. आणि एकदा का ती आली की मग आपण त्यांना. म्हणजे तू असं म्हण की आपण सगळ्यांनी मिळून मीटिंग घेऊ. अरे नाही म्हणजे होय, तसं बी झालं पाहिजे, पण असं बी काय तर झालं पाहिजे की. काय पाहिजे सांग की. रावल्या, एक खतरनाक आयडिया सुचल्या. हा. आणि त्यात मला तुझी आणि यास्मिनची मदत लागणार. हा. लईच ऑसम आहे. असं आहे ना, मग बेस्ट आहे. असं स्टोरी आहे सेट तुमची. तिनं ट्रेनिंग सेंटर येऊन डायरेक्ट प्रपोज मारला, ती पोरगी होय? वय तीच शिकली. अरे म्हणजे आम्ही तुमच्या कंपनीत नव्हतो, पण किस्सा कळला होता आम्हाला. आता 2000 पोरात कुठं कुणाला काय कळतंय, पण आमच्या लक्षात राहिला होता बरं का किस्सा. शेट, तुम्ही तर लय पुढचे निघाले राव. आणि वहिनी तर लय डेअरिंग वाले आहेत. अरे ते तर आहेच, पण तुम्हाला सांगतो, म्हणजे आत्ताची शिकली आणि लग्न आधीची शिकली, जमीन आसमानाचा फरक आहे बरं का. काय सांगतेस? अरे खरं तर आदली खोडगुणी होती ती. खोडगुणी म्हणजे अरे आगाव खोड्या काढणारी. अरे आता लग्न झाले म्हणून शांत आली ती, एकदम समजूतदार झाली. अहो मग चांगलंय की. अरे हाय की, पण आधीची शिकलीची मला लय आठवण येते बघ. आता असं वाटतं लग्न करून तिला उगाच खोरड्यात टाकली मी. घरात एकदम शांत असते बसलेली, कोंबडी कशी कोरड्यात असते तशी. अरे ठीक आहे, जरा अजून रुळली नसेल. रोल तिला काय दुसऱ्या गावात दिली होती थोडीच. अरे आधी आहे ना अख्खं गाव तिला घाबरायचं. अरे माणसं ते माणसं, गुरु शेरडे बी तिला बघून चळचळा कापायची. पण हे आहे बरं का, लग्न झाल्यानंतर बायका बदलतात, जबाबदारी येते ना. मला वाटलं होतं शीतल नाही बदलणार. तिला वाटलं ना तर अख्खं गाव गोळा करायची ती आधी. आणि आता मला फोन करायचं झालं ना की आधी बघते आजूबाजूला कोण आहे का, कोण ऐकलं तर काय म्हणणार. गरीब काय झाली शीतल, काय उचापत्या करत नाही, काय नाही, घरात शांत बसलेली असते. ना गावाला ताप ना काय उद्योग, एकदम शांत असते.
अरे देवा बाय 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 शेरडान कोणत्या कुणी सोडल्या बाय आप्पा ओ आप्पा अण्णा तिकडे या अरे आशा तिकडे इकडे हकल की फिर 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 अरे माझ्या शेरड्या कुणी सोडल्या इथं? अरे आमच्या कोंबड्या वेत ए धर 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 कोंबड्या धर तुम्हाला लक्ष देता येत नाही का नीट मला काय हाऊस आले वे मला माहिती आहे शेरड्या गेलेत ते. मग बांधून ठेवायला काय होतं अहो बांधूनच ठेवल्या होत्या. बांधूनच ठेवल्या होत्या तर आपल्या मनाने आलं की शेरड्या आता माझं नुकसान कोण भरून देणार तुम्ही एवढं काय झाले त्याच्या कोंबड्या होते की इथं? बाप्पा मला कशाला यात मध्ये घेताय? तुम्ही दोघांनी नुकसान भरून द्यायचं माझं अहो मुक जनावर आहे त्यासनी काय कळतंय तवा? मालकासनी तरी कळतं ना तुम्हीच सोडले असतील म्हणून आले ना आता कुणी सोडले तर कुणाला माहिती मला तर काय माहिती. तुम्हीच सोडले असतील अगं हे रंजे त्यांना कशाला बोलतीस मी बघितलंय कुणी सोडलेत ती कुणी सांगा फक्त मी बघतो त्याच्याकडं. ती शिट्टी होती कोंबड्यानी शरड्या सोडायला अगं रंजय यास्मिन आणि राहुल्या दोघं बी होती तिच्या जोडीला अयो किती खोट बोलताय मी नव्हतो काय माझं उगत आळग्यात काम नाही. हा सच्ची में आता तुम्ही तिघांनी माझं नुकसान भरून द्यायचं आम्ही भरून देणार नाही. आम्ही फक्त शेरड्या आणि कोंबड्या सोडल्या होत्या. त्यांना सांगितलं नव्हतं तुमच्या वाळवणात जाऊन तोंड घालाय आणि जर एवढंच वाटत होतं ना तर राखणीला ठेवायचं होतं कोणतर. गावात आता कशाला कोण लागतंय राखणीला का आता एवढं वाळवण घातलंय तर याच्या राखणीला नको वे कोण. या आशला ठेवा की राखणीला. बघा आशा म्हंटल होतं ना तुला धान ठेव म्हणून. टॅलेंट येरवड्याचा पत्ता माहिती कर आहे भैया आहे. काढून ठेवा. लवकरच एक पेशंट तिकडे घेऊन जायची वेळ येणार आहे आपल्यावर. तू रस्त्या कोंबड्या सोडल्या तर कशाला भांडण निघाले असते. हा आता कसं मुद्द्यावर आला. तुम्हाला त्रास होतोय कारण तुमचं नुकसान झालं. अहो पण तुमचं नुकसान झालंच नसतं राखणीला तुमच्या लेकराला ठेवलं असतं तर. नाही 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 पण तुम्ही कुठं असा विचार करता. तुम्ही तर असं ठरवलंय की दुसरं कोणी येऊन आपलं नुकसान करणारच नाही हाय का नाही. मला एक गोष्ट सांगा आपल्या घरावर एखादी अडचण आली किंवा एखादं संकट आलं तर त्यापासनं आपलं रक्षण कोण करतं. हे काय बोलतोस? अहो आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर तर द्या. घरचीच करणार. मग आपण ज्या देशात राहतो त्या देशाचं रक्षण कोण करणार. शेजारचे का आपण. अहो वाळवण घातलं होतं त्याचं नुकसान झालं तर एवढा त्रास झाला. वाळवण आपला आहे आणि देश आपला नाही का.